ल्युपस हा एक लाँग टर्म चालणारा आजार आहे. पण काही सवयीमध्ये बदल केल्यास आपण याला बऱ्याच अमाऊंटमध्ये कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करू शकतो. सगळ्यात प्रथम येतं ते झोप. कमीत कमी 7 ते 8 तास झोप ही नॉर्मली व्हायला पाहिजे. कारण झोप जर डिस्टर्ब असेल तर आपल्या बॉडीमध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे लुपसला ट्रिगर करायला मदत होते. त्यामुळे झोप ही फार आवश्यक आहे. दुसरा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस. आपण जेवढा स्ट्रेस घेऊ, जेवढा आपण डिस्टर्ब असू, तेवढा याला ट्रिगर मिळतो. त्यामुळे तणाव कमी करणं आणि झोप प्रॉपर घेणं या 2 फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे, ज्या आपण फॉलो करायला पाहिजे. सोबत डीप ब्रीथिंग करणं, हलकासा व्यायाम करणं आणि श्वासाचे व्यायाम करणं. हे पण फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या शरीराला मदत करतं. लुपस मॅनेज करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की कडक सूर्यप्रकाशापासून बचाव करणं. कारण त्याच्यामुळे यूव्ही रेज जे सनलाईटचे डायरेक्ट रेज असतात, त्याच्यामुळे याला फ्लेअर अप व्हायला बरीच मदत होते. त्याच्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लावणं, टोपी लावणं किंवा चेहरा वगैरे प्रॉपरली झाकून जाणं, हे याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. सोबतच स्मोकिंग आणि अल्कोहोल यांच्यामुळे आपल्या डिसीजच्या इम्युन सिस्टमला ट्रिगर मिळू शकतो. तो दोन्हीही अवॉइड करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटी आहार आणि व्यायाम ह्या 2 फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर रेग्युलर संतुलित आहार करणं, ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी डाएट ठेवणं आणि रोज 15 ते 20 मिनिटं किमान व्यायाम करणं आपल्या शरीराला फारच महत्त्वाचं आणि मदत करणारं ठरू शकतं. लक्षात ठेवा, लुपसला कंट्रोल करायचं म्हटलं तर आपल्या सवयींवर कंट्रोल ठेवायचा.